नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठी खुशखबर आलेली आहे. म्हणजे की पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे. पीक विम्याची यादी आता जाहीर झाली आहे. शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार, पीक विम्याचा लाभ कोणाला मिळणार, संपूर्ण पात्रता आणि यादी आता पाहून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपत आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून आता निधी हस्तांतरित होत आहे. आत्ताच 5 मिनिटापूर्वी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये पीक विम्याबाबत आता निर्णय जाहीर या ठिकाणी झालेला आहे. त्या निर्णयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हेक्टरीप्रमाणे रक्कम खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता. आता डायरेक्ट बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. त्यासोबत पाहून घेऊया यादीमध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र राहणार आहे. जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. चला तर अगदी 2च मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो यादी देखील पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी माहिती आता दिलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, हेक्टरी किती मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येत होता. बघा, 2020 पासून बघा ते 2024पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा आज दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी बघा पैशाचे हस्तांतर या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. निर्णय जाहीर झाला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आता 2 वाजता निधीचे हस्तांतर होणार आहे. परंतु संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 वाजता निधी जमा होईल का, तर नाही. बघा, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधीचे हस्तांतर सुरू राहणार आहे. कारण की बघा, आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतात. तुम्हाला तर माहीतच आहे, जेव्हाही कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा असो, सर्व हप्ते एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला शेतकऱ्याला कधीच भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हस्तांतर आता सुरू झालेलं आहे. बघा, म्हणजे की वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अद्याप पण तुम्हाला पीक विमा आला नसेल किंवा जमा झाला नसेल तरी काळजी करू नका. कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता यादी पाहणे अत्यंत गरजेचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर नक्कीच अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे. बघा, हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यामध्ये येत आहे. हा पीक विमा 2020 ते 2024 बघा शेतकरी बांधवांनो, या 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आज या ठिकाणी निधी येत आहे. त्यासोबत बघा, पोस्ट बँकमध्ये पण या ठिकाणी निधी येत आहे. महाराष्ट्र बँकेमध्ये पण आज निधी येत आहे. बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँक बघा, जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. म्हणजे की बघा, आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा केला जात आहे. बघा, मागील महिन्यांपासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपत आहे. अगदी 1 मिनिटामध्ये आपण जिल्हा यादी पाहून घेऊया. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून अगदी काहीच तासामध्ये तुम्हाला आज पीक विमा मिळत आहे. ही बातमी 100% खरी आहे शेतकरी बांधवांनो. कारण बऱ्याच दिवसापासून नुसतं अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आता येईल नंतर येईल, परंतु सत्य बातमी कोणीच देत नव्हतं. आज सत्य बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ देखील पसरले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कसाच प्रकारे आला नव्हता.
पत्रकारांनी याबद्दल विचारणा केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आता तातडीने आदेश दिले आहे. हेक्टरी बघा शेतकरी बांधवांनो, 20,000 रुपयापर्यंत निधी तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांकडून आता आदेश देण्यामध्ये आला आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजेच हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे. सरकारने 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू देखील झाला आहे. त्यामुळे बघा या 16 जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेले सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आता जमा होत आहे. अगदी एका मिनिटामध्ये आता आपण यादी पाहून घेत आहोत. शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणीच सांगितलं नाही. मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे की पीक विमा आज दुपारी 2 वाजल्यापासून वितरण होणार. मात्र बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे. म्हणजे की बघा आता ठिकाणी आता कितीही वाजले असो तुम्हाला फक्त 12 वाजता तर वाट पाहायची आहे, कारण 12 वाजेच्या आतमध्ये कधी पण तुम्हाला निधी मिळणार आहे. कदाचित असं देखील घडू शकतं, आपला व्हिडिओ संपेल आणि लगेच तुमच्या मोबाईलमध्ये पीक विमा जमा झाल्याचा मेसेज येईल. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2020, 21 आणि 24मध्ये कधी पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त आता लागलेला आहे. म्हणजे की आता तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 16 जिल्ह्यांची यादी आता बँकांना देण्यामध्ये आली आहे. 2020, 2021 आणि 2024 या 3 वर्षांची यादी आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अंतिम निर्णय घेतल्याचं दिसत आहे. आता बघा प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. म्हणजेच तुमच्या पिकाचे गेल्या 3 वर्षामध्ये झालेले नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवलेली पिके तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही शेतकरी अर्धवट माहिती बघतात. त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्यामुळे हा अंतिम निर्णय झाला असून खरोखरच आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, भात पिकासाठी उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल 2020, 2021 आणि 2024मध्ये नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आज दुपारी 2 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे. बघा आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही खरोखर एक आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानीसाठी उदाहरणार्थ सोलापूर, सांगली बघा हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, भुईमूग पीक 2020 पासून तर 2024मध्ये तुमचं नुकसान झालं असेल, तुम्ही पीक विमा भरला होता का हे नक्की सांगा. जर भरला असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही हे स्पष्टपणे आपण सांगत आहोत. तुम्ही पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे. कदाचित तुम्ही 2021 किंवा 2024मध्ये जरी पीक विमा भरला असला तरी पण तुम्हाला पीक विमा आज सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. जर तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये पीक विमा भरला असेल तर हेक्टरी एकदम 45,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आजचा दिवस गोड ठरणार असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. सोयाबीनच्या पिकासाठी जर तुम्ही 2020 आणि बघा आता 24मध्ये पीक विमा तुम्ही जर भरला असेल तर 3 वर्षांचा मिळून बघा 55,000 रुपये सर्वात मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मूग पिकासाठी गेल्या 3 वर्षामध्ये नोंदीनुसार थेट 28,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा आता एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्यानंतर उडीद पिकाचे नुकसान झाले असल्यास आणि पीक विमा भरला असल्यास हेक्टरी
25,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा आज जमा करण्यामध्ये येत आहे. तूर पिकाच्या नुकसानीसाठी 47,000 रुपये निधी मिळत आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पीक 60,000 रुपये नुसार तुम्हाला आता हेक्टरीप्रमाणे निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, 16 जिल्ह्यांची यादी सरकारने व्यवस्थितपणे जाहीर केली आहे. ज्या 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे त्यामध्ये नंदुरबार, नागपूर, बघा नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश झाला आहे. त्यानंतर नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड झाल्याच्या नंतर जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर, ज्यालाच की औरंगाबाद, बघा या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. याच व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती, बघा या अन्य 8 जिल्ह्यांचा समावेश यादीमध्ये आता झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी जरी म्हणलं तर काहीच हरकत पडणार नाही. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्याला निधी मिळत आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी मिळत आहे असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. बघा जो काय पीक विमा आहे तो सरकारी आणि खाजगी सर्वच बँकांमध्ये जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.